हॅलो एव्हरीवन, स्टिच अँड हॉबीज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आज बघणार आहोत हे जे स्टोनवाले ब्लाऊज वगैरे असतात वर्कवाले, तर त्याला तुम्हाला हवा तसा नेक कसा टाकायचा आहे, म्हणजे लीव शेप किंवा मग मटका शेप। हे बघा आपण एकदम छान पद्धतीने खाली पण आपली फिनिशिंग एकदम छान आलेली आहे। तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तेच दाखवणार आहे। तर चला, हा आपली बॅक साईड आपण कटिंग करून घेतलेली होती, आर्म होल आणि पूर्ण हाईट। तर हा आपण ठेवलेला आहे आणि आपला जो वरचा भाग आहे हा आहे स्टोनचा। तुम्ही इथे बघू शकता, इथे अशा पद्धतीने आलेला आहे, पण यांना जे आहे त्यांना बोटनेक पण बनवायचा नाही आहे आणि याची काही डिझाईन नाही बनवायची नाही, त्याच्यामध्येच त्यांना एक प्रॉपर आपण जसं रेग्युलर घालतो तसंच नेक पाहिजे। तर आपण याच्यामध्ये कसं करणार आहोत ते बघायचं आहे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये। हे बघा, तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता इथे खूप सारे स्टोन आहेत। तर तुम्हाला हे कसे बनवायचे, तर सगळ्यात पहिले आपण कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। तर हा जो आहे आम्ही डबल फोल्ड केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जी आपली रुंदी असते नेकची ती असते 2.5 इंच। तर तुम्हाला 3.5 किंवा 4पर्यंत आपल्याला कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे रुंदीला। फोल्डेड भागमध्ये 2.5 इंच मार्किंग करायची आहे। त्याच्यानंतर खालची जी आपल्याला नेकची हाईट आहे तेवढी टाकायची आहे। आता माझ्या नेकची हाईट आहे 11.5 इंच, तर मी ती टाकून घेणार आहे। 11.5 पेक्षा तुम्हाला खाली 1 इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे। 1 इंच तुम्ही बघू शकता, मी पण खाली 1 इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे। म्हणजे 11.5 असेल तर आपल्याला कॅनव्हास पेपरची हाईट 12.5 घ्यायची आहे, 12.5 असेल तर 13.5 घ्यायची आहे। खाली पण आपण 2.5 इंच घेतलेला आहे आणि इथे आपण स्क्वेअर बनवून घेणार आहोत। आपला जो मार्किंग केलेली आहे आपण दोन्ही बाजूनी 2.5 इंचची, त्याला आपण स्क्वेअर करून घेणार आहोत। स्क्वेअर करून झाल्याच्या नंतर इथे आपल्याला आता लीव शेप द्यायचा आहे। तर तुम्हाला म्हणजे इथे याच्यामध्येच मटका, लीव, राऊंड तुम्ही असे कोणत्याही प्रकारचे शेप देऊ शकतात। आपल्याला लीव शेप देण्यासाठी सगळ्यात पहिले आपण थोडासा बाहेरून घ्यायचा असल्यामुळे 5.5 किंवा 6 इंचापर्यंत मोजून घ्यायचं आहे। 5.5 6 तुमच्या अंदाजे तुम्ही मोजू शकता। त्याच्यानंतर आपल्याला परत त्याच्या खाली 2.5 इंच मोजायचा आहे आणि बाहेरचा जो शेप काढायचा आहे तो आहे 1 ते 1.5 इंचाचा शेप घ्यायचा आहे आपल्याला। तर मी इथे 1.5 इंचाचा शेप घेतलेला आहे। जर खूपच रुंदीला जास्त बनवायचं असेल तर तुम्हाला 1 इंचाचा शेप घ्यायचा आहे। जर कमी रुंदीला बनवायचं असेल तर 1.5 किंवा अर्धा इंच। अर्धा इंचाने खूपच कमी होऊन जातं, तुम्ही 1.5 1 तुम्हाला व्यवस्थित बसू शकतो। तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी शेप काढून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला लीव शेप काढून घ्यायचा आहे। तर हा काढल्याच्यानंतर आपण जे आहे पूर्ण हा जो भाग आहे तो पूर्ण कटिंग करून घेणार आहोत। तर इथे आपण अशा पद्धतीने इथे कट करणार आहोत। तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपण जो शेप दिलेला आहे आपल्याला त्याच्यावरच कटिंग करून घ्यायचे आहे। तर याच्यानंतर आपला हा जो कॉर्नर आहे साईडचे जे आहे ते तुम्हाला ठेवायचे असेल तर तुम्ही असेच ठेवू शकता स्क्वेअरमध्ये, किंवा मग तुम्हाला कट करायचे असेल तर आपण कट करू शकता। आता मला खूप मोठे ठेवायचे नाही आहे म्हणून मी साईडनी त्याच्या जो आपला लीव शेप आहे त्याच्या बाजूने 1 इंच ठेवणार आहे। तर त्या पद्धतीने मी साईडचा जो पार्ट आहे तो मी एक्स्ट्रावाला तो कट करून घेणार आहे। तुम्ही इथे याच्यामध्ये बघू शकता हा वाला तुम्हाला ठेवायचं तर हरकत नाही, तुम्ही ठेवू शकता। नसेल ठेवायचं तर तुम्ही अशा पद्धतीने 1 इंच घेऊन कट करू शकता। त्याच्यानंतर हा आपल्याला एक अस्तरचा जो कपडा आहे त्याच्यावर ठेवून प्रेस करून घ्यायचा आहे व्यवस्थित। आपल्याला ज्याची जी एक कॅनव्हास पेपरला एक शायनी बाजू असते, म्हणजे ती बाजू थोडीशी चमकती, तो बाजू आपल्याला खाली ठेवून प्रेस करायची आहे। चमकती बाजू आपल्याला खाली ठेवायची आहे आणि प्रेस करून घ्यायचं आहे। जर तुम्ही चमकणारी बाजू वरती ठेवून प्रेस केली तर तुमचा कॅनव्हास पेपर पूर्ण प्रेसला चिपकू शकतो, त्याच्यामुळे काळजी घ्यायची आहे। मी इथे प्रेस करून घेतलेला आहे आणि आता ही जी आपल्याला बाजू आहे ती आपल्याला फिनिश करायची आहे। फोल्ड बाजू हा बाजूने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि फिनिश करायचं आहे। तिथे मी फिनिश करून घेतलेला आहे। ह्या दोन्हीचा आपल्याला एक जो आहे तो मिडल काढून घ्यायचा आहे। तर आपण इथे अशा पद्धतीने एकदम कॅनव्हास पेपर टू समोरासमोर घेऊन मिडल काढून घेणार आहोत। याच पद्धतीने आपण हे जे आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही जे आहे ते आपण जॉईन करून घेणार आहोत। म्हणजे ॲज इट इज जसं आहे तसं आपण अस्तर त्याच्यावर जॉईन करून घेणार आहोत आणि एक्स्ट्रा पार्ट पूर्ण कट करणार आहोत। म्हणजे मेन फॅब्रिकचा एक्स्ट्रावाला भाग पूर्ण कट करणार आहोत। याचा पण आपल्याला मिडल काढून घ्यायचा आहे। जसा आपण कॅनव्हासचा काढला तसा आपण इथे पण मिडल काढून घेऊया। मिडल काढल्याच्या नंतर आपल्याला दोन्हीचे मिडल जॉईन करायचे आहे। म्हणजे सरळ जो भाग आहे त्याच्यावरती आपल्याला कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे। जो सरळ भाग आहे त्याच्यावर आपण कॅनव्हास पेपर ठेवून घेणार आहोत। इथे तुम्ही पिनच्या साहाय्याने वगैरे पॅक करू शकता की जेणेकरून तुमचा कॅनव्हास हा सरकणार नाही। आता इथे मी 3 इंचावर मार्किंग जी करत आहे ती आहे नॉडसाठी।
नॉड वरतून लावायच्या ऐवजी आपण आतमधूनच फिनिशिंगमध्ये लावणार आहेत. दोन्ही साईडनं 3-3 इंचाचं मार्किंग करून घेतली आणि जी आपली ओपन बाजू आहे म्हणजे आर्म होलची बाजू आपण त्या साईडनी आतमध्ये टाकणार आहोत नॉड. आता इथे बघा माझ्या इथे स्टोन चिपकणार होते, तर मी स्टोन जिथे जिथे माझा नेकचा शेप आहे तर मी तिथे प्रेस मारून घेते आहे, म्हणजे स्टोन एकदम इझिली निघून जातील. कारण आपल्याला सगळे स्टोन काढायचे नाही आहे म्हणून मी अगोदर स्टोन काढलेले नाही आहे, की जेणेकरून मला फक्त नेकच्या साईड जी आहे ती लक्षात येईल आणि मी त्या बाजूने स्टोन काढू शकते. आपल्याला सगळे म्हणजे काय होतं नंतर एक्स्ट्रा की तुमचे एक्स्ट्रावाले पण स्टोन निघून येतं, काही वेळेस ते हवे असतात. कारण नेकच्या बाजूला स्टोन निघालेले छान नाही दिसत, म्हणून मी जिथे जिथे नेकचा शेप येणार आहे तिथे आपण प्रेस करून घेऊन पूर्ण स्टोन काढून घेणार आहोत दोन्ही पण बाजूचे. तुम्ही इथे अशा पद्धतीने प्रेस केल्याच्या नंतर जी आपली हे असती बॉबिन वगैरे त्याच्या साहाय्याने पण काढू शकता, जेणेकरून आपल्या बोटांनाही त्रास होणार नाही. या पद्धतीने बघू शकता तुम्ही प्रेस केल्याच्या नंतर थोडेसे इझी जातात ते काढण्यासाठी. ते गरम जेव्हा होतं त्याला जो ग्लू गरम होतो की निघायला इझी होऊन जातं. तर मी नेकच्या शेपने पूर्ण स्टोन काढून घेतलेले आहे आणि आपल्याला पूर्ण नेकच्या बाजूनी कॅनव्हास पेपरवरती आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे, जशी मी व्हिडिओमध्ये मारत आहे. इथे कॉर्नरला येऊन आपल्याला सुई अशी मध्ये टेकवायची, त्याच्यानंतर जो कपडा आहे तो सरकवायचा आहे. मी थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवते की सुई टेकून आपण कपडा सरकवलेला आहे. एकदम छान पद्धतीने आपल्याला हळूवारपणे इथे स्टिच करायचं आहे. तरी पण बोटाने लक्ष ठेवायचं आहे की स्टिच करताना मध्ये मध्ये स्टोन तर लागत नाही ना, की त्याने आपली फिनिशिंग पण बिघडू शकते आणि सुई पण तुटू शकते. आता परत मी इथे नॉड लावून घेतलेला आहे जो सरकला होता बाजूला, आणि त्या नॉडच्या जागेवर आपल्याला 2-3 वेळेस स्टिच मारायचे आहे की जेणेकरून आपल्याला वरतून स्टिच मारायची एकही गरज पडणार नाही. इथे बघा मी 2-3 वेळा स्टिच मारून घेते आहे की तो नॉड पण पॅक होऊन जाईल, ओढल्याच्या नंतर तुटणार नाही. पूर्ण अशा पद्धतीने आपण लावून घेतलेला आहे. आता आपण पूर्ण कट करून घेऊया. जो मधला भाग आहे तो आपण पूर्ण कट करून घेणार आहोत. या पद्धतीने अशा जो मधला भाग आहे एक्स्ट्रावाला फॅब्रिक तो पूर्ण कट केला आणि आपल्याला आता इथे नॉचेस द्यायचे आहे की जो कॉर्नर आहे आणि शेप आहे तिथे आपण नॉचेस देणार आहोत. नॉचेस दिल्याच्या नंतर हा भाग पूर्ण आपल्याला कॅनव्हास पेपरचा खाली टाकायचा आहे. या पद्धतीने तुम्ही खाली सरकून देऊ शकता. तर आपल्याला पूर्ण असा खाली टाकून घ्यायचा आहे आणि जो आपण वरतून स्टिच मारू शकत नाही म्हणून आपण काय करणार आहोत, कॅनव्हासच्या बाजूने स्टिच मारणार आहोत, जी आपण प्रेस स्टिच म्हणतो, जेणेकरून आपला व्यवस्थित कपडा पण खाली जातो आणि नेकला फिनिशिंग पण छान पद्धतीने द्या. आपण सगळ्या बाजूने एक स्टिच मारून घेतलेली आहे. अशा पद्धतीने एकदम तुम्ही इथे बघता एकदम इझिली आपला जो कॅनव्हासचा कपडा आहे तो खाली चालला जातो. कॅनव्हास पेपर जो आहे तो एकदम इझिली खाली चालला जातो आहे. आता तुम्हाला आपण वरतून स्टिच मारणार नाही आहेत, खालून आपल्याला एक हाताने आपण पॅक करून देणार आहोत. जसे आपण हात शिलाई वगैरे करतो खालच्या क्रॉस पट्टीला खालच्या बॅक साईडच्या पट्टीला वगैरे, त्या पद्धतीने आपल्याला कॅनव्हासची पट्टी पण जो कॅनव्हास आहे नेक तो पण आपल्याला हाताने पॅक करून द्यायचा आहे. इथे मी मिडल काढून घेतलेला आहे बॅक साईडला पट्टी लावायच्या वेळेस आणि मिडलच्या साईडनी दोन्ही साईडनी 4-4 इंच घेणार आहे, रुंदीला पण आणि लांबीला पण. दोन्ही बाजूने घेतल्याच्या नंतर आपण इथे टक्स मारून घेणार आहोत. टक्सला पण तसंच आहे, जिथे माझे टक्स येणार आहे मी तिथले स्टोन काढून घेणार आहेत. आपण तिथे पण प्रेस करून जसे आपण नेकचे काढलेले होते तसेच आपण टक्सच्या बाजूने पण काढणार आहोत. स्टोन काढणंही गरजेचं आहे, तुमची सुई पण तुटू शकते आणि तुमच्या टक्सची जी फिनिशिंग आहे ती पण बिघडू शकते. तर तुम्ही इथे बघू शकता मी परत पूर्ण स्टोन काढून घेतलेले आहे दोन्ही पण साईडचे आणि याच्यावर मी टक्स देत आहे. टक्स दिल्याच्या नंतर आपल्याला परत पट्टी लावायची आहे. तर त्यावेळेस पण आपण जी स्टोनवाली लाईन आहे ती तशीच ठेवणार आहोत आणि खालच्या साईडनं पट्टी देणार आहोत. म्हणजे स्टोनच्या खाली थोडीशी जागा आहे मला, जिथे स्टोन वगैरे नाही आहे, पूर्ण स्टोनची लाईन वरती घेणार आहोत आणि खाली पट्टी लावणार आहोत. तर इथे आपण टक्स देऊन घेतलेले आहे, दोन्ही टक्स दिले आहे. हे बघा खालच्या साईडनी मला जागा पूर्ण आहे आणि ही लाईन मी वरती ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून लाईन पूर्ण जायला नको खालच्या पट्टीमध्ये. तर मी पट्टी पण रेडी करून घेतलेली आहे. 1-1.5 इंचाची पट्टी घेतली होती, अर्धा इंच फोल्ड केलेला आहे, 1 इंचाची पट्टी रेडी केलेली आहे. जी फोल्डेड बाजू आहे ती वरतून ठेवली, जी ओपन बाजू आहे ती खालच्या साईडनी पॅक केलेली आहे. आपण जसं आपण वरच्या साईडला एक प्रेस स्टिच दिली नेकला, त्याच पद्धतीने आपण पट्टीला पण प्रेस स्टिच देणार आहोत आणि ती पण खालच्या बाजूने आपण त्यालाही हात शिलाईच करणार आहोत. ह्या साईडनीच आपल्याला दोन्ही पण बाजूने हात शिलाई करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपला नेक छान पद्धतीने रेडी झालेला आहे. आता आपल्याला हे जे नॉड आहे याच्यासाठी
एक हे बनवायचे आहे, लटकन बनवायचे आहे नॉडसाठी. तर आपण सगळ्यात पहिले आपण हा जो नेक आहे मी तुम्हाला इथे हात शिलाई कशी करायची तेही दाखवणार आहेत. पूर्ण एकदम आपण अस्तरलाच लावणार आहे. वरच्या बाजूनी पण आपलं जी आहे सुई धागा येणार नाही, म्हणजे धागा दिसणार नाही. आपण फक्त अस्तर आणि कॅनव्हास पेपरचा नेक तेच दोन्ही अटॅच करून घेणार आहोत. पूर्ण रेडी झाल्यानंतर आपण आता याला लटकन बनवूया, जे आपण नॉडला म्हणतो तेच बनवणार आहोत. तर मी तो फोड भाग, माझ्याकडे एवढाच कपडा होता. जर तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल तर तुम्ही अजून 2-3 लेयर पण बनवू शकता. माझ्याकडे एवढंच असल्यामुळे मी हा जेवढा होता तेवढंच अंदाजे घेतलेला आहे आणि त्याचं हाफ सर्कल एक आपण बनवणार आहोत. हाफ सर्कल बनवल्याच्या नंतर आपण जे साईडनं सर्कल आहे त्या साईडनं आपण स्टिच करून घेणार आहोत आणि पलटी करणार आहोत. हे बघा, पूर्ण आपण सर्कलच्या बाजूने स्टिच मारून घेणार आहोत आणि पलटी करणार आहोत. अशा पद्धतीने आपण पलटी केलेला आहे. आता आपल्याला हे दोन्ही पण रेडी करून घ्यायचे आहे. आता हे जे नॉड आहेत तर नॉडच्या मध्ये आपल्याला एक सर्कल जे आहे हाफ सर्कल टाईप, त्या टाईपमध्ये आपल्याला स्टिच करायचं आहे. नॉड असं मध्ये ठेवून तुम्ही ही जी ओपन बाजू आहे ती आपण ओपन बाजूला स्टिच करणार आहोत, ओपन बाजूच्या साईडने. तर इथे आपल्याला इथे स्टिच मारायची आहे. नॉड तिथेही पॅक होऊन जातं. तुमच्याकडे एक्स्ट्रा कपडे असेल तर तुम्ही अजून पण 2-3 लावू शकता, ते खूप सुंदर दिसतं. पण माझ्याकडे कपडा एक्स्ट्रा नसल्यामुळे मी एकच लावणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छान पद्धतीने आपले रेडी झालेले आहेत. आता आपण नॉट केल्याच्यानंतर याला परत असं उलटं करून घेऊया, म्हणजे जेणेकरून रेडी छान दिसतील. आता आपल्याला दोन्ही पण असेच बनवून घ्यायचे आहे. जसं आपण एक साईडचं बनवलेलं होतं तसंच आपण दोन्ही पण बाजूनी बनवून घेणार आहोत. या पद्धतीनेच ते बनवलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता छान पद्धतीने हे रेडी झालेलं आहे. तर इथे आपला पूर्ण नेक बॅक साईडचा रेडी झालेला आहे. नेक पण छान दिसतोय. आपण खाली त्याला हात शिलाई पण करून घेतलेली आहे, बॅक साईडच्या पट्टीला पण आणि नेकला पण. तर तुम्ही इथे बघू शकता छान पद्धतीने आपला नेक रेडी झालेला आहे. आता तुम्ही ही जी रिकामी जागा दिसते हे नेकच्या बाजूला, तिथे हवंच तर तिथे स्टोन वगैरे चिपकू शकता. जे नेकच्या मध्ये निघालेला कपडा असतो तो सांभाळून ठेवून तुम्ही स्टोन वगैरे चिपकू शकता. तर अशा पद्धतीने आपला नेक रेडी झालेला आहे. तर तुम्हाला नक्की नेक कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा, की जेणेकरून नेक्स्ट टाईम असा व्हिडिओ टाकला की तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही असेच छान छान ब्लाऊज, ड्रेस, नेक रेडी करू शकता. काही आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने नवीन नवीन पण नेक वगैरे आपण बनवलेले आहे आणि खूप छान पद्धतीने रेडी झालेले आहे. थँक्यू.